नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी रसुलापूर ग्रामवासियांनी लोकवर्गणीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ज्या राज्यात आपण जन्मलो त्या राज्यातील जनतेला एक छोटीशी मदत म्हणून कोरोना मुख्यमंत्री सहायता निधी या नावाने शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार भोसले यांच्या मार्फत 25,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे। गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असतानाच नांदगाव खंडेश्वर तालुक्यामधील लोकांना या महामारीकरता मदत करण्याबाबत आवाहन केले असता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी या गावामधून सर्वप्रथम कोविड-19 आरोग्य मुख्यमंत्री सहायता निधीकरिता त्यांनी 25,000 रुपयाचा चेक या कार्यालयाला आज देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शिवनी या गावामधून गरजू लोकांना मदत करण्याबाबत सुद्धा आवाहन करण्यात आले होते। तेव्हासुद्धा त्यांनी जवळपास 4-4.5 क्विंटल गहू व तांदूळ हे गोळा करून गरजू आणि गरीब जे लोक बेवारस होत आहेत त्यांना वाटप करण्याकरिता त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आमच्याही गावाचा कुठेतरी सहभाग असला पाहिजे या उदात्त हेतूने समस्त गावकऱ्यांनी पैसा गोळा करून शासनाला मदत करण्याकरिता पुढाकार घेतला। शिवनी रसलापूर हे गाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अमरावती जिल्ह्यामधील टोकाचं गाव आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चळवळीमध्ये अग्रेसर असलेलं गाव। निश्चितच आज अशा अवस्थेमध्ये ज्या देशावर संकट आहे, राज्यावर संकट आहे, कोरोनाची महामारी आहे आणि अशा वेळेस संकटकाळी गावकऱ्यांनी निर्णय घेतला। अशा वेळेस आपण सर्वांना मदत केली पाहिजे। संकटामध्ये हे गाव धावून आलं आणि याही परिस्थितीमध्ये संपूर्ण तालुक्यातून आम्ही हा निधी जमा केलेला आहे। यापूर्वी आमच्या गावामध्ये एका 8 दिवसापूर्वी एक मजूर कुटुंबातील गरीब मुलाला साप चावला होता शेतामध्ये। त्यामध्ये सुद्धा गावकरी सर्व शेतकरी समोर धावून आले, त्याला सुद्धा आम्ही 30-40,000 रुपये जमा केले। तो निधीसुद्धा आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याचा जीव वाचला। हेच काम आमच्या शिवनी रसलापूर गावकऱ्यांचं आहे आणि आज कोविड-19 मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सुद्धा सर्व गावकऱ्यांनी फुलाची पाकळीमधून म्हणून या ठिकाणी निधी आम्ही शेतकरी संघटना दिला आहे। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।